म्हसवडमध्ये दिवसा ढवळ्या वाळू उपसा प्रशासन गाढ झोपेत. मान गंगेचं काळ सोनं लुटलं जातंय. पालिका तहसील लघु पाटबंधारे जबाबदारी नेमकी कुणाची? तहसील कार्यालयाच्या हकेच्या अंतरावर अवैध उत्खनन. म्हसवडमध्ये दिवसा ढवळ्या वाळू उपसा महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह. दुष्काळी मान तालुक्यातील 4 ते 5 महिने वाहणारी आणि उर्वरित काळ कोरडी पडणारी मानगंगा नदी ही सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. म्हसवड शहरात पालिका प्रशासकीय इमारतीपासून अवघ्या 100 मीटर आणि तहसील कार्यालयापासून सुमारे 200 मीटर अंतरावर नदीपात्रात डंपरच्या सहाय्यानं वाळू व मातीचं उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. नदीपात्रातील हे उत्खनन नेमकं कुणाच्या परवानगीनं सुरू आहे याबाबत संभ्रम निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी महसूल विभाग, तहसील कार्यालय तसेच लघु पाटबंधारे विभाग यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी यास परवानगी दिली आहे का असा सवालही उपस्थित होतोय. म्हसवड पालिकेच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर गार्डन समोर दहिवडी मळा परिसरालगत हे उत्खनन सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 8 वर्षापूर्वी गार्डन ते विश्रामगृह रस्ता उभारण्यासाठी पालिकेनं टाकलेले डबल दगड नदीपात्रात पाण्यामुळे वाहून गेले होते. त्यानंतर ते काम थांबवण्यात आलं होतं. मात्र सध्या सुरू असलेल्या उत्खननाबाबत पालिकेला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचं समोर आलं आहे. म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी स्पष्ट केलंय की पालिका हद्दीत विशेष नदीपात्रात कोणतंही पालिकेचं काम सुरू नाहीये. तसेच कोणत्याही विकास कामासाठी वाळू उपसा करण्यात येत नाही. दरम्यान सर्कल अधिकारी उत्तम अखडमल यांनीही उत्खननाचं नेमकं ठिकाण स्पष्ट नसल्याचं सांगितलंय. एका नगरसेवकाने लघु पाटबंधारे विभाग काम करत असल्याची माहिती दिली होती. मात्र या संदर्भात कोणतेही मागणी पत्र किंवा अधिकृत परवानगी पत्र पालिकेला देण्यात आलेलं नाही असंही त्यांनी नमूद केलंय. नदीपात्रातील दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत असून शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः म्हसवड इथं येऊन पाहणी करावी आणि जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.